बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। साताऱ्याच्या पाचगणीतील न्यू इरा शाळेच्या सातबाऱ्यावर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशचा उल्लेख असल्याची खळबळजनक माहिती एनडीटीव्ही मराठीने प्रसारित केली। या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल घेण्यात आलेली आहे। एनडीटीव्ही मराठीची बातमी पाहताच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। पाचगणीमधून न्यू इरा नावाच्या शाळेच्या सातबाऱ्यावर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाचं नाव आढळलं होतं आणि या एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल तातडीने मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली। एनडीटीव्ही मराठीची बातमी पाहताच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एनडीटीव्ही मराठीची बातमी पाहतात आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला। या पाचगणीमधील न्यू इरा नावाच्या शाळेच्या सातबाऱ्यावर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाचं नाव आढळलं होतं। सुजित आंबेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। सुजित, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी बातमी पाहिली आपली आणि लगेचच कारवाईचे आदेश दिले, काय अपडेट्स? सौरभ, अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आहेत असंच म्हणावं लागेल। मी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना म्हटलं मला 1-2 मिनिटं आपल्याला वेळ पाहिजे, आपल्या सातारा जिल्ह्यामधल्या पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पाचगणीमध्ये पाकिस्तानचं नाव येत आहे आणि ते सातबारावर नाव येते, मला आपली 1-2 मिनिटं पाहिजे आहेत असं मी त्यांना म्हटलं। मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण सगळा वेळ आपल्याला दिला। त्यांनी तातडीनं तो आपला जो एनडीटीव्हीनी प्रसारित केलेला व्हिडिओ आहे त्याचं बारकाईने अवलोकन केलं आणि ज्यावेळेस त्यांना दिसलं की या सातबारावरती पाकिस्तानचा उल्लेख आहे, मुख्यमंत्री स्वतः आश्चर्यचकित झाले। त्यांनी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना असा प्रश्न विचारला की हे होऊच कसं शकतं, ही फार गंभीर बाब आहे, मला तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यावेळेस स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की मी 3 दिवसात याच्यात कारवाई करतोय। म्हणजे एकंदरच की एनडीटीव्हीनी आपल्या माध्यमातून ही जी गंभीर बाब जनतेसमोर देशासमोर मांडलेली आहे त्याची दखल ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि जिल्हाधिकारीही आता तेवढे संवेदनशील आहेत। जिल्हाधिकारी नक्कीच या प्रकरणात गंभीररित्या कारवाई करतील असं आता तातडीनं म्हणता येईल आपल्याला। सौरभ, सुजित, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कारवाई केलेली आहे का? आपण नेमके त्याचे काही अपडेट्स घेतलेले आहेत? अगदी अगदी महत्वाचं आहे की ज्या दिवशी आपण ही 15 ऑगस्टला बातमी प्रसारित केली त्यानंतर रात्री स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो, त्याच्यानंतर महाबळेश्वरच्या ज्या तहसीलदार आहेत तेजस्विनी पाटील यांच्याशी मी बोललो। त्यांनी तातडीनं दुसऱ्या दिवशी चौकशीचे आदेश ऑलरेडी काढले होते आणि आता त्यांना जी न्यू इरा शाळा आहे, ज्या न्यू इरा शाळेवरती हा जो सगळा सातबारा आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तानचा उल्लेख आहे, त्यांना त्यांची सगळी कागदपत्र घेऊन बोलवलेलं आहे। त्यामुळं एकंदर म्हणजे आपल्या एनडीटीव्हीच्या ज्या दिवशी बातमी पडली त्या दिवसानंतर सातारा जिल्हा प्रशासनाने तातडीनं पत्र काढून संबंधितांना हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आज मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेतली आहे। त्याच्यामुळे नक्कीच आपल्या या सगळ्या बातमीला बळ मिळालेलं आहे आणि नक्कीच सातारा जिल्हा प्रशासन चांगल्या पद्धतीने कारवाई करेल, कारण का मुख्यमंत्र्यांनी स्वतः आता यामध्ये लक्ष घातलेलं आहे असं म्हणावं लागेल। सौरभ, सुजित, या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुर्तास धन्यवाद।